सैफ अली खान संदर्भातली एक मोठी बातमी आहे, कारण सैफ अली खानच्या प्रकृती संदर्भात मोठी अपडेट समोर येते आहे। सैफच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे असं यावेळेस डॉक्टरांनी म्हटलेलं आहे। कुठलाही धोका नाही आहे, आयसीयू मधून बाहेर काढलंय आणि सैफला विश्रांतीची गरज आहे असंही डॉक्टरांनी यावेळेस सांगितलेलं आहे। सैफ अली खानच्या प्रकृती संदर्भात ही मोठी माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। यावेळेस सैफला आपण पाहू शकतो, यावेळेस तो धोक्याच्या बाहेर असल्याचं सांगितलं जातंय आणि कुठलाच धोका नाही असं सुद्धा सांगितलं जातंय। त्यांची तब्येत एकदम छान आहे। त्यांना आज मी चालवलं, तर काही प्रॉब्लेम नाही चालण्यासाठी। फक्त पाठीमध्ये खोल जखम असल्यामुळे इन्फेक्शनचे चान्स असून पाणी तिथून पाठीतलं जे पाणी येत होतं ते रिपेअर केल्यामुळे त्यांना बेड रेस्ट सांगितलेली आहे। म्हणून आम्ही त्यांना आयसीयू मधून आज स्पेशल रूममध्ये शिफ्ट करत आहोत। ते आउट ऑफ डेंजर आहेत पण आणि स्टेबल पण आहे अँड ही इज व्हेरी हॅपी अँड ही इज व्हेरी गुड अँड रिकव्हरी इज व्हेरी सॅटिस्फाईड। तर आपण बघतोय यावेळेस सैफ आता सेफ असल्याचं कळतंय। सैफला आयसीयू मधून स्पेशल रूम मध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे। शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि त्यानंतर आता त्याला कुठलाच धोका नाहीये असंही सध्या सांगितलं जातंय। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी बातमी आहे। या हल्ला प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेला संशयित हल्लेखोर हा नसल्याचं कळतंय। आज सकाळी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं, मात्र आता तो संशयित हल्लेखोर नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। प्राथमिक चौकशीनंतर या संशयिताला सोडून दिलं जाणार आहे असंही पोलीस सूत्रांनी सध्या सांगितलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर खरं तर हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हा जो व्यक्ती आहे तो कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला होता आणि तोच संशयित असल्याचं सांगितलं जात होतं, मात्र तो संशयित हल्लेखोर नसल्याचं समोर आलेलं आहे। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीने शाहरुख खानच्या घराची रेकी केली अशी धक्कादायक माहिती समोर येते आहे। 2 दिवसांपूर्वी शाहरुख खानच्या घरातही एकाने घुसण्याचा प्रयत्न केलेला होता, ही माहिती सूत्रांनी दिली आहे। भिंतीवर चढून आणि सुरक्षा जाळी असल्यानं बंगल्यामध्ये त्याला घुसता आलेलं नाहीये, ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत मन्नत बंगल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न झालेला आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आपण पाहतोय सैफवरती हल्ला करणाऱ्या आरोपीनेच ही रेकी केली असल्याचं सध्या तरी सांगितलं जातंय, मात्र हा आरोपी तोच होता का या संदर्भात अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाहीये। मात्र यावेळेस शाहरुख खान याच्या मन्नत या बंगल्याला चारही बाजूने या ठिकाणी जाळी लावण्यात आलेली आहे। सुरक्षा या ठिकाणी पुरेपूर असते, त्यामुळे या व्यक्तीला बंगल्यामध्ये घुसता आलेलं नाही, शिरता आलेलं नाहीये अशी माहिती आहे। यासोबत इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स पाहूयात वेगवान स्वरूपात टॉप 50 मध्ये। बीकेसी मध्ये 17 ते 19 जानेवारीमध्ये 3 दिवसीय मालमत्ता प्रदर्शन आयोजित करण्यात आलं, त्यामुळे आता मुंबईकरांना एकाच ठिकाणी घर खरेदीसाठीचे पर्याय उपलब्ध असतील। जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 32वे मालमत्ता प्रदर्शनाचं उद्घाटन महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुंबई पोलीस आयुक्त फणसाळकर यांच्या हस्ते होणार आहे। प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्या म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पांसह म्हाडा गृह प्रकल्प योजनेतील बांधकामांविरोधात कठोर कारवाई करण्यास मुंबई मंडळानं सुरुवात केली। 3 महिन्यांमध्ये 477 बांधकामांना नोटिसा देण्यात आल्या, तर 33 बांधकामं आता बंद आहेत। बेटिंग ॲप प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आतापर्यंत 344 कोटी रुपयांच्या मालमत्तेवरती टाच आणली आहे, तर आयपीएल प्रसारणासह फेअर प्ले ॲपद्वारे 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर देखील सट्टेबाजी केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी ईडीचा अधिकचा तपास सुरू आहे। सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यांमधील नॉमिनी संदर्भात नियमांमध्ये मोठे बदल केले। या अंतर्गत एक गुंतवणूकदार आता त्याच्या डीमॅट खात्यामध्ये किंवा म्युच्युअल फंड फोलिओमध्ये जास्तीत जास्त 10 व्यक्तींना नॉमिनी बनवू शकतो। हा नवीन नियम 1 मार्च 2025 पासून लागू असेल। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झालाय। मालवाहू कंटेनर उलटून हा अपघात झालाय। हा कंटेनर पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जात असताना अमृतांचन पुलाजवळच्या वळणावर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि त्यामुळे हा कंटेनर पलटी झालाय।
नवी मुंबईमधील ऐरोली आणि वाशी परिसरात घरफोडी करून धुमाकूळ घालणारा सराईत गुन्हेगार आसिफ शेखला पोलिसांनी कर्नाटकच्या गुलबर्गामधून ताब्यात घेतलं। आरोपीकडून 7 गुन्ह्यांची अटक करण्यात आलेली आहे। दागिने, रोख आणि मोटरसायकल, लॅपटॉप, आयफोन असा एकूण 60 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। गाझामध्ये 15 महिन्यांपासून सुरू असलेलं युद्ध संपवण्यासाठी इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्धविराम करारावर सहमती झाली आहे। युद्ध संपवण्याची त्यामुळे शक्यता आहे। मध्य रेल्वेच्या कर्जत स्टेशनमध्ये अभियांत्रिकी कामासाठी शुक्रवारी आणि रविवारी दुपारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येईल। शुक्रवारच्या ब्लॉक कालावधीमध्ये बदलापूर ते खोपोली दरम्यान आणि रविवारच्या ब्लॉक कालावधीमध्ये नेरळ ते खोपोली दरम्यानच्या उपनगरीय लोकल सेवा या बंद राहतील। पुणे शहरातल्या गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुलाबी रिक्षा खरेदी करण्यास अर्थसहाय्य देण्याचा निर्णय महापालिकेचा आहे। राज्य सरकारने नुकतीच पिंक ई रिक्षा ही योजना राज्यात लागू केली, त्याची अंमलबजावणी महापालिकेकडून केली जाणार आहे। नगर मनमाड या महामार्गाची वाहतूक पहाटेपासून ठप्प आहे। 20 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, तर अनकवाडी शिवारात कंटेनर पलटी झाला, त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे। गाडी घ्यायची असेल तर पार्किंगसाठी स्वतःची जागा असल्याचा पुरावा देण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाकडून राज्य सरकारला पाठवण्याचा विचार सुरू आहे। सामान्यांच्या गाडी घेण्याच्या स्वप्नावर रोड रोलर फिरण्याची शक्यता आहे। सरकारी योजनांचं मूल्यमापन करण्यासाठी राज्य सरकारनं अर्थ राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन केली। ही समिती सरकारी योजनांच्या सुसूत्रीकरणासाठी उपाय सुचवणार आहे। जवळपास 12 वर्षांनंतर सन ऑफ सरदार 2 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। सिनेमाच्या रिलीज डेटबद्दल उत्सुकता लागली आहे, तर त्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे। येत्या 25 जुलै 2025ला हा सिनेमा प्रदर्शित केला जाईल अशी माहिती मिळते। गेल्या काही महिन्यांमध्ये समुद्री वादळं, अवकाळी पाऊस यामुळे मच्छीमारांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागलाय। त्यातच दक्षिणेकडील खराब वाऱ्यांच्या तीव्रतेमुळे समुद्रातील मच्छीमारी देखील ठप्प झाली आहे। या संकटामुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे। गेल्या काही दिवसात टीम इंडियाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही। गौतम गंभीरने एका आढावा बैठकीमध्ये भारतीय संघाच्या बेशिस्तीबद्दल सांगितलंय। कुटुंबातील सदस्यांबद्दलचे नियम आता पूर्वीसारखे करण्यात येणार आहे। सर्व खेळाडूंना आता एकत्र बसमध्ये प्रवास करावा लागेल। IPL 2025 साठी दिल्ली कॅपिटल्सने आपला कर्णधार निश्चित केला। संघ यंदाच्या मोसमात अक्षर पटेलकडे कर्णधारपद सोपवणार ही माहिती समोर येते आहे। गेल्या सीझनमध्ये अक्षर पटेल संघाचा उपकर्णधार होता, यंदा त्याला बढती देण्यात येते आहे। वुमेन्स प्रीमियर लीगचं वेळापत्रक जाहीर झालंय। 14 फेब्रुवारीपासून WPLच्या आगामी हंगामाला सुरुवात होणार आहे। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्यानं वडोदरा या ठिकाणी नवीन हंगामाला सुरुवात होईल। नाशिकमधल्या सातपूर भागामध्ये सध्या आपण पाहतोय पाणी लागू झालेली आहे, तर उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होईल। चुंचाळे पंपिंग स्टेशनच्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद सुद्धा राहील। नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे। यंदा काळ्या ऊसाचं उत्पादन घटतं, त्यामुळे बाजारात त्याला चांगला भाव मिळतोय। एका ऊसाच्या नगाला 35 ते 40 रुपये दर मिळतोय, त्यामुळे शेतकरी सध्या समाधानी असल्याचं बघायला मिळतंय। वाशिम जिल्ह्यातील काटागाव हे काळ्या ऊसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। शेकडो एकरांवरती काळ्या ऊसाची लागवड केली जाते। बाजारात आता स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे, तर APMC घाऊक बाजारामध्ये स्ट्रॉबेरीची आवक वाढते आहे, त्यामुळे त्यांचे बाजारभाव उतरलेले पाहायला मिळत आहे। स्ट्रॉबेरी आता 240 रुपये प्रति किलो उपलब्ध आहे। मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव बंद मागे घेण्यात आलेला आहे। बाजार समितीमध्ये बाजार शुल्क 1 रुपयावरून 75 पैसे करावं अशी मागणी व्यापाऱ्यांनी केलेली, त्यावर मागणी मान्य न झाल्यानं सांगत व्यापाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेत लिलाव बंद पुकारला। कांदा उत्पादक पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे, कारण गुरुवारपासून बांगलादेशकडून कांदा आयातीवरती 10% शुल्क आकारणी होते आहे, त्यामुळे बांगलादेश सरकारच्या या निर्णयामुळे निर्यातीत घट होण्याची देखील शक्यता आहे।
कृषी योजनांच्या माध्यमातून चांगले उद्योजक घडू शकतात। याशिवाय शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन आणि उत्पादक कसे वाढवता येईल याकडे शासनाचं लक्ष द्यावं, यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी उपाययोजना करणार असल्याचं सांगितलं आहे। बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतात वापर करण्यासंदर्भातली प्रात्यक्षिकं या प्रदर्शनात दाखवण्यात येत आहेत। कोल्हापूरच्या रंकाळा तलावाला प्रदूषणाचं ग्रहण लागलेलं आहे। सांडपाण्यामुळे हजारो मासे या ठिकाणी गेलेले आहेत। मात्र पालिका प्रशासनाकडून रंकाळ्याच्या प्रदूषणाकडे डोळेझाक केली जाते असा आरोप नागरिकांकडून केला जातोय। रंकाळा तलावात जाणारं सांडपाणी रोखण्यासाठी महापालिकेने कृत्रिम बंधारा बांधलेला आहे। मात्र तरी देखील या ठिकाणी मृत अवस्थेत मासे दिसत आहेत। तिकडे सिंधुदुर्गात रांगणा गडावरती स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। मात्र यावेळी गडावर येणारे काही पर्यटक मद्यधुंद अवस्थेत आढळले। या सर्व गैरप्रकाराला आळा बसावा म्हणून आता ग्रामस्थ सरसावले आहेत। या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघूयात, ती म्हणजे सैफवरील हल्लेखोराचं नवीन सीसीटीव्ही साम टीव्हीवर आपण पाहतोय। हल्लेखोराचं जिन्यावरील सीसीटीव्ही फुटेज हे आता समोर आलेलं आहे। या आधीचं सीसीटीव्ही फुटेज आपण बघितलेलं होतं, ज्यामध्ये ही व्यक्ती जिन्यावरून खाली उतरताना आपल्याला दिसत होती। मात्र आता ही व्यक्ती बिल्डिंगच्या आतमध्ये, या सोसायटीच्या आतमध्ये नेमकी शिरली आहे कशी, या संदर्भातलं हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। आणि यामध्ये ही जी व्यक्ती आहे ती या पायऱ्यांवरून वरती चढत असल्याचं आपण पाहतोय। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून घेऊयात। सचिन, आपण पाहतोय या आधी जे सीसीटीव्ही होतं त्यामध्ये ही व्यक्ती खाली उतरताना दिसत होती, मात्र आता ही व्यक्ती जी आहे ती वरती चढताना दिसते आहे। त्यामुळे हल्लेखोर हाच आहे का, या संदर्भात प्रश्न निर्माण झालेला आहे। सविस्तर नक्कीच आपण बघतोय की आता दुसरं सीसीटीव्ही समोर आलेलं आहे। पहिला जो सीसीटीव्ही होता तो बिल्डिंग उतरतानाच होता आणि दुसरं सीसीटीव्ही आहे त्यामध्ये जो हल्लेखोर आहे तो इमारतीत चढताना दिसतोय आणि चढताना त्याने संपूर्ण काळजी घेतलेली आहे। जो गमछा असतो त्याने आपला संपूर्ण चेहरा झाकलेला आहे, आपली ओळख पटू नये याची पूर्णतः खात्री आरोपीने घेतलेली आहे। अतिशय दबक्या पावलाने आरोपी इमारतीत चढताना आपल्याला दिसून येतोय आणि त्यानंतर हा सैफ अली खानच्या घरी गेला। मात्र जेव्हा तो पळत होता तेव्हा मात्र त्याला भान राहिलं नाही आणि तो त्याचा चेहरा जो ओपन होता, गमछा तो घातला नव्हता त्याने आणि त्याचा चेहरा हा सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। मात्र आता ते नवीन सीसीटीव्ही आलेले आहे त्यावरून आरोपीने किती वाजता घरात प्रवेश केला हे दिसून येते। मध्यरात्री 1:37 आरोपीची एंट्री झालेली आहे। या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आरोपी उतरताना कैद झाला होता, अगदी त्याच कॅमेरामध्ये आरोपी चढताना देखील कैद झालेले आहे। त्यामुळे आरोपी नेमका किती वेळ सैफ अली खानच्या घरात दबा धरून बसला होता याची शहानिशा करायला पोलिसांना आता सोपं जाणार आहे। या सीसीटीव्हीच्या दृश्यातून असं स्पष्ट होतं की जवळपास 1 तासभर आरोपी हा सैफ अली खानच्या घरामध्ये दबा धरून बसला होता आणि त्यानंतर जेव्हा त्यांच्यामध्ये वाद झाला तेव्हा आरोपीने सैफ अली खानच्या घरातून पळ काढलेला आहे। मात्र आपण बघतोय कशा प्रकारे अतिशय दबक्या पावलाने आरोपी मागोवा घेत जातोय की कोणी इमारतीमध्ये, कोणी मजल्यावर तर नाही ना, असा दबक्या पावलाने जातोय। संपूर्ण चेहरा आपला आरोपीने टॉवेलने झाकलेला आहे, आपली कुठेही ओळख पटणार नाही याची सगळी काळजी आरोपीने घेतलेली आपल्याला नवीन सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे। निश्चितच। मात्र या संदर्भात सचिन, आपण पाहतोय हे दोनही सीसीटीव्ही समोर आले आहे, मात्र या संदर्भात पोलिसांकडून काही प्रतिक्रिया समोर आलेली आहे का? कारण तपासामध्ये हा व्हिडिओ समोर आलेला आहे। आपण बघतो की पोलिसांनी अनेक टीम सध्या केलेल्या आहे। जवळपास 400 ते 500 पोलीस अधिकारी कर्मचारी सध्या आरोपीचा शोध घेत आहेत। मात्र आरोपी अद्याप त्यांना सापडलेला नाही। त्या संशयिताला तशा दिसणार संशयिताला पोलिसांनी आणलेलं होतं खरं, मात्र तो संशयित आरोपी नसल्याचं आता पोलिसांकडून त्याची खात्री करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता जवळपास 40 तास सचिन, या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतोय। रात्री साधारणतः 1:30 वाजेच्या सुमारास हा आरोपी वरती चढतोय आणि त्यानंतर साधारणतः 2:30 वाजता तो खाली उतरतोय। 1 तासाचा कालावधी यामध्ये गेलेला आहे। या कालावधीमध्ये कुणीही याला बघितलेलं नाहीये का? आरडाओरड झालेला होता तरी सुद्धा या आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न कुणीच केलेला नाहीये का? नेमकं काय घडलं होतं? नक्कीच आरोपी नेमका इमारतीत कसा घुसला, कुठून त्याने एंट्री केली यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जातात आणि अद्यापही आरोपीने नेमकी एंट्री कशी केली याची पोलिसांना खात्री मिळाली नाही। कारण सैफ अली खानची जी बिल्डिंग आहे ती अतिशय अद्यावत बिल्डिंग आहे। इमारतीच्या अंडरग्राऊंड तसेच ग्राउंड फ्लोअरवरती बायोमेट्रिक आहे। रात्री 1 नंतर तिकडे बायोमेट्रिक शिवाय कोणालाही प्रवेश करता येत नाही। असं असतानाही आरोपीने रात्री मध्यरात्री 1:37 इमारतीमध्ये एंट्री केलेली आहे। त्यामुळे त्यांनी इमारतीमध्ये नेमका
कुठून प्रवेश मिळवला हा एक मोठा तपासाचा भाग आहे. एवढंच नव्हे तर जवळपास 1 तास आरोपी इमारतीमध्ये होता. सैफ अली खानच्या घरात दबा धरून बसला होता. त्याला एवढा वेळ कोणी कसं बघितलं नाही, आरोपीच्या हालचालींवरून कोणाचं लक्ष कसं त्याच्याकडे गेलं नाही असा देखील आता मुद्दा उपस्थित होत आहे. सैफ अली खानच्या घरी जेव्हा हल्ला झाला तेव्हा सैफ अली खान स्वतः होता, त्याची 2 मुलं होती, करीना खान स्वतः होती आणि त्यांच्या जवळपास 3 आया या घरामध्ये होत्या आणि त्यासोबत पुरुष सर्वंट देखील होते. आणि एवढी लोक असतानाही आरोपी जवळपास 1 तास कसा काय घरात लपून बसला होता, नेमका कुठे लपून बसला होता आणि त्यानंतर त्याने कसा पळ काढला, या सगळ्याचा आता पोलिसांनी सगळ्या अनुषंगाने आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे. सचिन, मात्र एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय, तो म्हणजे फ्लोरिंगचं काम जे आहे ते सैफच्या घरात सुरू असल्याचं आपल्याला कळतंय. आणि या आरोपीचे जर कपडे आपण बघितले तर त्यामध्ये सुद्धा काही डाग, सिमेंटचे डाग आपल्याला बघायला मिळत आहे. या कर्मचाऱ्यांमधला हा कोणता व्यक्ती आहे का, या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? नक्कीच अद्याप आरोपी कोण आहे, कुठून आला तो याबद्दल काहीच माहिती नाहीये. मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी सैफ अली खानच्या घरी जे फ्लोरिंग पॉलिशिंगचं काम सुरू होतं आणि त्या निमित्ताने जवळपास एक 4 ते 5 लोक मजूर जे होते ते सैफ अली खानच्या घरामध्ये काम करत होते. या सगळ्या मजुरांना सध्या पोलिसांनी त्यांना चौकशी कामी बोलवलेलं आहे. एवढंच नाही तर सैफ अली खानच्या इमारतीमध्ये सैफ अली खानच्या घरी काम करणारे जे नोकर आहेत त्यांची पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे. इमारतीतले सुरक्षा रक्षक यांची देखील चौकशी केलेली आहे. त्यांच्या नजरेत पडलं का किंवा मग त्यांची आरोपीला सामील होते का, त्यांनी आरोपीला कुठल्या स्वरूपाची मदत केली, या सगळ्या अनुषंगाने सध्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे. मात्र जवळपास 35 ते 40 तास घटनेला उलटून गेलेले आहेत आणि अद्याप पोलिसांना आरोपीला पकडण्यास यश मात्र आलेलं नाही, हे देखील तेवढंच खरं. निश्चितच सचिन, खरं तर अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही आहे, त्यामुळे या प्रकरणासंदर्भातली अधिकृत माहितीही मिळत नाही आहे. मात्र आपण पाहतोय ज्या आरोपीला ताब्यात पोलिसांनी घेतलं होतं तो आणि या सीसीटीव्ही मधला आरोपी, या दोघांमध्ये काही तफावत दिसतेय का किंवा काही साम्य दिसतंय का? आतापर्यंत माहिती मिळते की ज्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तो खरं तर गुन्हे शाखेच्या रडारवरती देखील होता. गुन्हे शाखेने आरोपीचे जे सीसीटीव्ही फुटेज होतं त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये साधर्म्य असलेल्या सगळ्या जे रेकॉर्डवरील त्यांचे गुन्हेगार होते त्या सगळ्यांच्या चौकशीला सुरुवात केली होती. आणि त्यांची चौकशी करत असताना या जो संशयित आज पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं त्याच्यावर देखील पोलिसांची गुन्हे शाखेची नजर गेली होती, त्याची देखील चौकशी करण्यात आली होती. मात्र तो संशयित गुन्हेगार नसल्याची खात्री जमा झाल्यानंतर गुन्हे शाखेने त्याला सोडला आणि पुन्हा एकदा जे बांद्रा पोलीस आहेत त्यांनी त्याला ताब्यात घेतलं होतं आणि आता त्याची चौकशी पूर्ण झालेली आहे. आणि हा सैफ अली खान वरती हल्ला करणारा आरोपी नसल्याची खात्री सध्या मुंबई पोलिसांकडून देण्यात येते. निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी. एकंदरीत आपण पाहतोय हल्लेखोराचं नवीन सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते समोर आलेलं आहे आणि हे सीसीटीव्ही फुटेज आपण साम टीव्हीवरती या क्षणाला लाईव्ह पाहतोय. खरं तर पहिला फुटेजमध्ये हा आरोपी जिना चढताना वर जाताना दिसत होता, मात्र या नवीन फुटेजमध्ये हा आरोपी खाली उतरताना दिसतोय. तर आपण बघतोय हल्लेखोराचं या जिन्यावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. मात्र साधारणतः 1 तास या ठिकाणी दबा धरून बसलेल्या या आरोपीला, या हल्लेखोराला, या दरोडेखोराला कुणी बघितलं कसं नाही, हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण साधारणतः 1:30 वाजेदरम्यान हा जो हल्लेखोर आहे, हा जो आरोपी आहे तो सैफ अली खानच्या घरात शिरलेला होता आणि त्यानंतर साधारणतः 2:33 अर्थातच 1 तासानंतर हा हल्लेखोर बाहेर आलाय. नेमकं हे प्रकरण काय हे आपण जाणून घेऊयात. कारण बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून हल्ला करण्यात आला, त्यामुळे अख्खं बॉलिवूड आता हादरलंय. हल्लेखोर सैफच्या घरात कसा घुसला, सैफवर कसा हल्ला केला, यावरचा हा खास रिपोर्ट. घरात घुसून सैफवर चाकू हल्ला. सैफी नडला, थेट चोराला भिडला. सैफवर हल्ला की कट. वेळ मध्यरात्री 2:30 वाजता. ठिकाण सद्गुरू शरण इमारत, वांद्रे पश्चिम, मुंबई. मुंबईतील हाय व्होल्टेज परिसर असलेल्या वांद्र्यात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर थेट त्याच्या घरात घुसून चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली.
मात्र सैफवर हल्ला कसा झाला पाहूयात. शेजारील इमारतीची सुरक्षा भिंत ओलांडून चोर बिल्डिंग मध्ये शिरला. त्यानंतर पायऱ्या चढून चोर 12व्या मजल्यावर सैफच्या घरात पोहोचला. चोराकडून जहांगीरच्या बेडरूम मध्ये शोधाशोध. कामवाली लिमाला घरात कोणीतरी शिरल्याचा संशय आला. कामवालीनं आरडाओरड करताच चोराकडून तिच्यावर हल्ला करण्यात आला. त्यात लिमाच्या हाताला जखम झाली. आरडाओरड ऐकून सैफ बेडरूमच्या बाहेर आला. चोर आणि सैफ अली खान मध्ये झटापट झाली. चोराकडून सैफ अली खानवर चाकूनं 6 वार करण्यात आले. एक सैफच्या मानेवर, एक मणक्यावर तर 4 वार हात आणि दंडावर झाले. हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या पहिल्या पत्नीचा मुलगा इब्राहिमनं सैफला रिक्षातून लीलावती रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली. 6 पैकी 2 वार खोलवर होते. He sustained major injury to the thoracic spinal cord due to lodged knife in the spine. Surgery was performed to remove the knife and also repair the leaking spinal fluid. 2 other deep wounds on his left hand and one on the neck was repaired by plastic surgery team. The entire surgery was monitored by Dr. Srinivas Kudwa as a cardiologist because of his other condition. He is completely stable now. He is recovering well and out of danger. हल्ल्यानंतर पोलिसांनी सैफच्या घरातील 8 कर्मचाऱ्यांची चौकशी केली, तर चोराची ओळख पटल्यानं पोलीस त्याच्या मागावर आहेत. बिल्डिंग मध्ये एंट्री करून शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं आहे. तो एक्युज्ड चे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत. त्या आरोपीला अटक करण्यासाठी 10 डिटेक्शनच्या टीम्स विविध ठिकाणी काम करतायत. सैफची प्रकृती स्थिर असली तरी त्याच्यावर झालेला हल्ला गंभीर आहे. त्यामुळे हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला की सैफच्या हत्येचा कट रचण्यात आला होता हे चोराच्या अटकेनंतरच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर नेमकं काय झालेलं होतं या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट आपण पाहिलाय. मात्र सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीने शाहरुख खानच्या घराची सुद्धा रेकी केल्याची धक्कादायक माहिती समोर येते. 2 दिवसांपूर्वी शाहरुख खानच्या घरातही एकाने घुसण्याचा प्रयत्न केलेला होता, ही माहिती सूत्रांनी दिली आहे. तर भिंतीवर चढूनही वर सुरक्षा जाळी असल्यानं बंगल्यात घुसखोरी करता आली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. एकंदरीत आपण पाहतोय हा जो आरोपी आहे त्यानेच शाहरुख खानच्या घरात देखील शिरण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती आहे. मात्र या ठिकाणी मन्नतमध्ये रेकी केल्यानंतर या ठिकाणी सुरक्षा जाळ्या लावण्यात आल्या असल्यानं आरोपीला या ठिकाणी शिरणं शक्य झालेलं नाहीये, अशी सुद्धा माहिती सध्या मिळते. मन्नत बंगल्यामध्ये शिरण्याचा जो प्रयत्न आरोपीचा होता तो फसलाय. मात्र त्यानंतर हा आरोपी आता सैफ अली खानच्या घरामध्ये शिरला असल्याचं आपण पाहू शकतोय. एकंदरीत आपण पाहतोय की याच व्यक्तीने या ठिकाणी रेकी केली असल्याचं सांगितलं जाते. मात्र हा तोच व्यक्ती होता का या संदर्भात अधिकृत अशी माहिती मिळालेली नाहीये. मात्र एका व्यक्तीने रेकी केली असल्याची देखील माहिती मिळते. आणि यासोबतच या संपूर्ण प्रकरणातली या क्षणाची सर्वात मोठी बातमी, सैफ अली खानच्या पाठीतून चाकूचा तुकडा हा आता काढण्यात आलेला आहे. आणि या चाकूच्या तुकड्याची दृश्य जी आहेत ती आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय. साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही ही दृश्य पाहू शकताय. हा जो चाकू आहे साधारणतः आपण पाहू शकतोय 2 ते 3 सेंटीमीटरचा हा चाकूचा तुकडा हा सैफ अली खानच्या पाठीमध्ये शिरलेला होता. हल्ला केला त्यावेळेस हल्लेखोरानं याच चाकूने सैफ अली खानवरती वार केलेले होते आणि या चाकूचा हा तुकडा जो आहे तो त्याच्या पाठीत राहिलेला होता. आणि आता सैफ अली खानच्या पाठीतून हा चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आला असल्याचं आपण पाहतोय. या चाकूच्या तुकड्याला रक्त लागलेलं आपल्याला दिसतंय, कारण हाच तो तुकडा आहे जो सैफ अली खानच्या पाठीमध्ये होता.
आणि यासोबतच या संपूर्ण प्रकरणातली या क्षणाची सर्वात मोठी बातमी, सैफ अली खानच्या पाठीतून चाकूचा तुकडा हा आता काढण्यात आलेला आहे आणि या चाकूच्या तुकड्याची दृश्य जी आहेत ती आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय। साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही ही दृश्य पाहू शकताय। हा जो चाकू आहे साधारणतः आपण पाहू शकतोय 2 ते 3 सेंटीमीटरचा हा चाकूचा तुकडा हा सैफ अली खानच्या पाठीमध्ये शिरलेला होता। हल्ला केला त्यावेळेस हल्लेखोरानं याच चाकूने सैफ अली खानवरती वार केलेले होते आणि या चाकूचा हा तुकडा जो आहे तो त्याच्या पाठीत राहिलेला होता आणि आता सैफ अली खानच्या पाठीतून हा चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आला असल्याचं आपण पाहतोय। या चाकूच्या तुकड्याला रक्त लागलेलं आपल्याला दिसतंय कारण हाच तो तुकडा आहे जो सैफ अली खानच्या पाठीमध्ये होता। अधिकचे अपडेट या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, आपण पाहतोय भला मोठा चाकूचा तुकडा हा दिसतोय आणि हा तुकडा जो आहे तो सैफ अली खानच्या शरीरात राहिला असल्याची माहिती मिळते। सध्याची काय अपडेट या संदर्भात? सर्जरी झालेली आहे, सैफच्या प्रकृती संदर्भात सुद्धा काय माहिती आहे? नक्कीच कालच जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा डॉक्टरांनी स्पष्ट केलं होतं की एक चाकूचा तुकडा जो होता हल्ल्यामध्ये चाकू तुटला आणि चाकूचा एक तुकडा मोठा तुकडा हा सैफ अली खानच्या मणक्याच्या मानेवरती मणक्याच्या जवळपास तो घुसलेला आहे आणि डॉक्टर नितीन डांगे जे आहेत न्यूरोलॉजिस्ट त्यांच्या देखरेखीखाली सैफ अली खानवरती सर्जरी पार पडली आणि त्या सर्जरीमध्ये हा तुकडा काढण्यात आला। तुकड्यानंतर जे फ्लुइड जे बाहेर पडत होतं ते देखील डॉक्टरांनी थांबवलं आणि डॉक्टरांनी कालच स्पष्ट केलं होतं की सैफ अली खान याची प्रकृती स्थिर आहे। काल त्याला देखरेखीसाठी ICU मध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि आज त्याला वॉर्डमध्ये हलवलं जाईल त्या संदर्भातली पत्रकार परिषद देखील घेतलेली आहे। मात्र आता चाकूचा तुकडा समोर आलेला आहे आणि किती मोठा हा चाकू होता आणि किती हा गंभीर हल्ला होता ह्याची हल्ल्याची दाहकता या चाकूच्या तुकड्यावरून आपल्याला स्पष्ट होताना दिसते। जवळपास काही सेंटीमीटर एवढा मोठा हा चाकूचा तुकडा होता आणि त्या चाकूचा भला मोठा भाग हा सैफ अली खानच्या मणक्याजवळ मानेच्या इथे अडकला होता। त्यानंतर स्वतः सैफ अली खान हा लीलावती रुग्णालयात गेला आणि त्यानंतर तिथे त्याची शस्त्रक्रिया पार पडली। आज जेव्हा डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिन जारी केलं आणि स्टेटमेंट दिलं त्यामध्ये देखील सैफ अली खानच्या शौर्याबद्दल इकडे डॉक्टरांनी स्पष्ट केलेलं ते आपण बघू शकतो की या हल्ल्याची जी दाहकता आहे आणि किती हा गंभीर हा हल्ला होता हे या चाकूच्या रक्त लागलेला जो तुकड्याचा फोटो आता समोर आलेला आहे त्यावरून स्पष्ट होत आहे। निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर हा तुकडा जो आपण चाकूचा पाहतोय आपण पाहू शकतो त्याला रक्त लागलेलं आहे आणि हा तोच तुकडा आहे, हा तोच चाकू आहे ज्या चाकूने खरं तर या हल्लेखोराने सैफ अली खानवरती हल्ला केलेला होता। आपण पाहू शकतोय हा जो चाकू दिसतोय तो अतिशय मोठा आहे। शरीरामध्ये सैफ अली खानच्या शरीरामध्ये हा तुकडा जो आहे तो राहिलेला होता। सर्जरी करून हा तुकडा बाहेर काढण्यात आलेला आहे। साधारणतः 10 सेंटीमीटरची जखम सैफ अली खानला झाली आणि त्यामध्ये आपण पाहतोय हा जो तुकडा आहे तो बाहेर काढण्यात आलेला आहे। 2 ते 3 सेंटीमीटरचा हा तुकडा असल्याचं आपण पाहतोय। या तुकड्याला रक्त लागलेलं आपल्याला दिसतंय। आज खरं तर डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिन जे आहे ते जाहीर केलेलं आहे आणि या मेडिकल बुलेटिनमध्ये खरं तर त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची अपडेट जी आहे ती माध्यमांसमोर मांडलेली आहे। यामध्ये सैफ अली खानची प्रकृती संदर्भात देखील माहिती देण्यात आलेली आहे आणि यामध्ये आपण पाहू शकतोय हा जो चाकूचा तुकडा आहे तो सर्वात महत्त्वाचा मानला जातोय कारण याच चाकूने हल्लेखोराने सैफ अली खानवरती हल्ला चढवलेला होता।